देखोनिया तुझ्या रूपाचा आकार हरिभक्त पराय देखो नियत तुझ्या रूपाचा आकार देखो नियत तुझ्या
तेने माझ्या चित्त होय समाधान
तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवूनिया तेणे माझ्या चित्ता होय समाधान वाटती चरण सोडावी मुखी गातो गीत वाजवितो टाळी मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे तेणे माझ्या चित्ता होय समाधान वाटती चरण सोडावी तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळही तेणे माझ्या चित्ता होय समाधान वाटती चरण सोडावी पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरम कुंजनेत्रम सदैव धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि संपादि ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र यजननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर नमो सद्गुरु धावावा मोती रामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी रामनामा त्वरे धावनी बुद्धी देई कीर्तनीया म्हणूनी नमी मी तुम्हाले न पाया तुझाची आसरा मला कीर्तनिया तुझ्या विनवानो कुणा मोतीराया उभा पाठीशी तूच शिष्याभिमानी तुझ्याची कृपे बोलतो सत्यमानी प्रभो ध्यास लावी मला रामनामी पदेवी नमोती तुला मी नमी मी म्हणून धरी मी तुझ्या पादुकाला नसे आसरा अन्यया सेवकाला नसे आसरा अन्यया सेवकाला विठ्ठला 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 तुझ्या रूपाचा आकार उभा कटेकर ठेवूनिया तेणे माझ्या चित्ता होय समाधान वाटती चरण न सोडावी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गातेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय रूप लालसा आणि नाम लालसा आपल्या हृदयामध्ये असणारी उत्पादन करतात। विठाला 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 विठाला
अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय अखिल गुणनिदान भक्तवत्सल रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्व मौली ज्ञानोबाराय संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय ब्रह्मभूत ब्रह्मलीन श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तथा जनाबाई महाराजांच्या पवित्र अशा पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये हा चालत असलेला नामचिंतन तथा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या आपल्या पवित्र अशा धर्मप्रधान श्री क्षेत्र मन्नाथ नगर गंगाखेड या पवित्र अशा पुण्यभूमीमध्ये गेली 14 वर्ष हा नामचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वच परिसरातील भाविक श्रोतृवर्ग उपस्थित आहेत। गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा नामचिंतन अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। उपस्थित आहोत। आपलं परमभाग्य आहे। का परमभाग्य आहे? ज्यांनी देवाच्या सहवासामध्ये आपला जीवनक्रम चालवला त्यांच्या मंदिरामध्ये सतत आपण दर्शन घेण्याचं कार्य करतो म्हणून तुम्ही धन्यवाद आहेत। विठाला 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 आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाचं जे प्रक्षेपण चालू आहे YouTube चॅनलच्या माध्यमातून ज्ञानाचा सागर आमचे अजिंक्य दादा यांच्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर जाणार आहे। कारण जे जे बाजूला बसले ते विचार करत असतील पुढे बसलो असतो तर नंबर लागला असता। आता जिथं बसला तिथंच बसा। कारण कसं असतं माहिती आहे का, समोर बसण्यासाठी लोक लाजतात का? कधी कधी वाटतं महाराज काही म्हणतील, महाराज कधीच काही म्हणत नसतात, परंतु कीर्तनाला कधीही समोर येऊन बसत जाऊ। वक्त्याच्या समोर जेवढे श्रोते जास्त असतील तेवढं वक्त्याला चिंतन करायचं सोपं जातं। विठाला विठाला खूप मोठ्या श्रद्धेने भावपूर्ण हृदयाने शुद्ध अंतकरणाने आपण भगवंताचं नामचिंतन करत असतो। कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे स्वप्नात का होईना देवाची भेट व्हावी, स्वप्नात का होईना देवाचा साक्षात्कार व्हावा, याच्यासाठी सतत आम्ही नामचिंतन करणं गरजेचं आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय रूप लालसा आणि नाम लालसा याविषयी आपल्या समोर विषय प्रतिपादन करतात। संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अंतकरणामध्ये रूप लालसा आहे, नाम लालसा आहे। भगवंताविषयी आपल्या अंतकरणामध्ये रूप लालसा असणं गरजेचं आहे। का रूप लालसा असणं गरजेचं आहे? का नाम लालसा असणं गरजेचं आहे? कारण भगवंताचं नामच एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की ते नाम अमृताच्या अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुझे देवा अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा।
अमृतापेक्षाही भगवंताचं नाम गोड आहे बरं का. अमृतापेक्षाही गोड आहे. ऐका, थोडं सोपं करून सांगतो. या नामाची उत्पत्ती कुठून झाली हो? या नामाची उत्पत्ती कुठून झाली? हे नाम कुठून प्रगट झालं? याचा जर विचार केला ना, हे नाम हे भगवान शंकरजी पासून प्रगट झालं बरं. ऐका कसं. या संप्रदायाची उत्पत्तीच भगवान शंकरजी पासून झाली. आदिनाथ उमा बीज प्रगटली, पुन्हा मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती. भगवान शंकरजींनी त्याचा प्रचार प्रसार केला आणि तेच नाम मच्छिंद्रानी बोध पुन्हा गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहेनी प्रसादी ज्ञानदेवासार आणि निवृत्तीनाथ महाराजांपासून ज्ञानोबरायापर्यंत आलं आणि ज्ञानोबरायापासून आपल्यापर्यंत साधू महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत आलं. ज्ञानोबरायापासून जोग महाराजांपर्यंत आलं. जोग महाराजांपासून त्यांची शिष्य, त्यांची विद्यार्थी वृंद आणि अशा पद्धतीचे नामचिंतनाचा महिमा आहे बरं का. म्हणून हे नाम भगवान शंकरजींना आवडायचं. हेच नाम. आता तसं जर पाहिलं तर नाम घेत असताना भेद नाही बरं का. भेद नाही. नामचिंतन करत असताना लक्षात असू द्या, कधी नामचिंतन करत असताना भेदाभेद नाही. भगवान शंकरजींनी आणि विष्णू परमात्म्याने भेदाभेद केला का हो? नाही. का नाही? हरिहरा भेद. हरिहरा भेद नाही सध्याच्या काळामध्ये वादावादी खूप वाढली हो. माणसं एकमेकांना बोलायला चांगला तयार राहिले नाही. बघा तुम्ही, प्रत्येकाला वाटतं या धर्माचा संप्रदाय आमचा आहे, या जातीचा संप्रदाय आमचा आहे. हे असं नाही बरं का. भगवान परमात्म्याने देवानी सांगितलेलं आहे, अरे महादेवाची मी उपासना करतो आणि विष्णू परमात्मा माझी उपासना करतात आणि महादेव सुद्धा माझी उपासना करतात. तुम्ही आम्ही कोण आहेत? भेद करणारे आपण कोण आहेत? लक्षात असू द्या. कारण भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी भेद नसतो. कारण का सोमवार आला की काही माणसं असं आहे. कसे माणसं आहेत? सोमवारचा दिवस आला की आम्हाला ओम नमः शिवाय, हरी ओम नमः शिवाय महादेवाची उपासना करतात. मंगळवार आला की आदि शक्तीची उपासना करतात. प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची. हा, मंगळवार आला, बुधवार आला की पंढरीश परमात्म्याकडे जातात. गुरुवार आला की आम्ही दुसऱ्या देवाकडे जातो. शुक्रवार आला की आम्ही काय करतो? बालाजीकडे जातो. बालाजीकडे जातो. शनिवार आला मारुतरायाच्या चरणी येतो. एखादी खोबऱ्याची वाटी घेतो, त्याच्यामध्ये दिवा लावतो आणि मारुतरायाची उपासना करतो. रविवार आला, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा.
प्रेम करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 अशी आपली स्थिती आहे बरं का. सोमवार आला महादेवाकडे पळतो, पण एक लक्षात असू द्या, सबका बाबा एक. लक्षात असू द्या, कोण्याही देवतेची उपासना करा परंतु निष्ठेने करा. कोणत्याही देवाची उपासना करा, तुम्हाला फळ मात्र अवश्य भेटतं. पण तसं नाही. आताच्या या कलियुगामध्ये माणसं एखाद्या साधकांनी किंवा एखाद्या संन्यासी महात्म्याने जर सांगितलं ना, काय सांगितलं, अहो सोमवारचा व्रत करा, तुम्हाला भगवान शंकरजीची साधना केल्याच्या नंतर प्राप्ती होती, मनातील इच्छा प्रगट होते. मी नाव नाही घेणार कोणाचं, परंतु सध्या लॉकडाऊनच्या अगोदर मनाय अडचण नाही, महादेवाच्या मंदिरात कोणी जात नव्हतं. आता एवढी भारी लागली आहे, एक बिल्वपत्र जर वाहिलं, सोमवारचा दिवस येऊ द्या. महाराज आमच्या घराच्या बाजूला मंदिर आहे महादेवाचं, लक्ष्मण महाराज आमच्या घरातच आहे, पूर्वीच महादेव निघालेला. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पत्नीसर कोणीच येत नव्हतं, कोणीच यायचं नाही. परंतु आता सकाळी जर मी दर्शनाला स्नान करून गेलो ना, माझ्या अगोदरच लहान लहान लेकरन बाया गर्दीच असते, गर्दी असते. का? कारण आमची भक्ती कोणावर कधी राहील हे सांगता येत का. ही कलियुग आहे. कारण या कलियुगामध्ये ऐका कलीचे महिमान, असत्यासी हृदले जान, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. या कलियुगामध्ये असत्याचा जे जेकार होतो बर का. या कलियुगामध्ये सत्य मात्र निश्चित सत्य आहे बर का, सत्य कधी जाणार नाही. परंतु सध्या माणसं काय करालेत, याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी याच्या डोक्याला, याच्याकडून 4 त्याच्याकडून 4 आणि 5व्यालाच. अशी परिस्थिती चालली आहे. पण एक लक्षात असू द्या, एक लक्षात असू द्या, तुम्हाला जरी वाटत असलं मी याची डोक्याची टोपी त्याच्या डोक्याला लावली, तर त्याला मात्र निश्चित दिसतं बरं का. हे त्याला निश्चित दिसतं. माणसाला वाटतं मंदिरामध्ये आलो, महाराज सांगालीत कीर्तन, या भक्तीच्या नामचिंतनाच्या साधनेच्या द्वारा चला, हो हो म्हणतात माणसं, हो म्हणतात. कीर्तन झालं, मंडपाच्या बाहेर गेलं, महाराजाचं सांगायचं काम, आपलं ऐकायचं काम, चला घरी. ही परिस्थिती आहे. लक्षात असू द्या, कधीही कधी एक लक्षात असू द्या, एकाच भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. आपुला तो देव एक करुणी, आपुला तो एक करुणी
करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. म्हणून भगवान परमात्मा एकच करून घ्यायचा आहे, तो एकच आहे, पण तो वेगवेगळ्या कार्यामध्ये त्यांना अवतार घेतलेला आहे. म्हणून लक्षात असू द्या, भगवान परमात्मा एकच आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना निष्ठेने नाम घेणं गरजेचं आहे. म्हणून का नाम घ्यायचं? नाम गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. कारण भगवान परमात्म्याचं नामही गोड आहे आणि भगवान परमात्म्याचं रूपही कसं आहे? गोड आहे. ऐका, एक प्रसंग सांगतो. पंढरपूरच्या वारीला आपण जातात ना? पंढरपूरच्या वारीला असं जातात का? जरा माणसं कमी बोलले तर आमच्या इकडं माणसं मेल्याच जाळतात, इकडं कसं? आता कीर्तन कळालंय का? थोडं बोला की. पंढरपूरला आपण जातो, महिन्याच्या वारीला जातो, आषाढी वारीला जातो. ऐका, पंढरपूरला गेल्याच्या नंतर 7 मजली बिल्डिंग उतरून खाली उतरल्याच्या नंतर, ऐका, उतरल्याच्या नंतर भगवान परमात्म्याकडे जातो आपण. गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहतो आणि रूप पाहिल्याच्या नंतर आपण रूप पाहता क्षणी सर्व विसरून जातो का नाही? विसरून जातो. त्यावेळेस आपल्याला काहीच लक्षात येत नाही. त्याच रूपाला भगवान परमात्म्याच्या त्याच रूपाला एका स्त्रीने काय केलं होतं माहिती आहे का? एका स्त्रीने त्या भगवान परमात्म्याच्या रूपाला तुच्छ समजलं. काय तुच्छ समजलं? ऐका, एक स्त्री होती आणि पंढरीची वारी निघाली. लाखो लोक जात होते आणि जात असताना त्यावेळेस त्या स्त्रीने विचारलं, अहो एवढे लोक कुठं चाललेत? त्यावेळेस एका वारकऱ्यांनी सांगितलं, पंढरपूरला चाललेत. का पंढरपूरला चाललेत? पंढरपूरला एक देव आहे, त्या देवाचं नाव विठ्ठल आहे, पांडुरंग आहे आणि त्या देवाचं स्वरूप एवढं गोजीरवाणं आहे, एवढं गोड आहे. त्या गोड स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी एवढी वारी जात आहे. त्यावेळेस त्या स्त्रीला अहंकार झाला आणि त्या स्त्रीने सांगितलं, बघू म्हणले. कारण ती एवढी सुंदर स्त्री होती, त्या स्त्रीने जर पान खाल्लं नागिलीचं तर या चमड्या वाटत दिसायचं. काय व्हायचं? दिसायचं. आणि दिसता क्षणी तिनं विचार केला, ठीक आहे म्हटले, एवढा सुंदर, माझ्यापेक्षा सुंदर पाहू म्हणले. आणि त्याच वारीमध्ये ती स्त्री निघाली. पाहता पाहता ती स्त्री चालू लागली आणि पाहता पाहता वाकरीला आली. आणि वाकरीला आल्याच्या नंतर वरचीवर वारकऱ्यांचा लोड वाढत होता. वारकरी दिसायचे. त्यावेळेस तिला वाटायचं एवढे लोक. त्यावेळेस तिने पाहता पाहता दर्शन बारीला लागली. आली पंढरपुरात, स्नान केलं, गडबड घाईनं स्नान केलं, पुंडलिकरायापासून वरती आली आणि वरती आल्याच्या नंतर तिनं दर्शन बारीला लागली. आणि दर्शन बारीला लागल्याच्या नंतर हळूहळू प्रत्येक जण देवाचं नामचिंतन करायचं. पंढरीनाथ भगवान की, सगळे जण म्हणायचे. तिला वाटायचं एवढा देव स्वरूपवान असेल. तिनं पाहता पाहता गरुड खांब्यापाशी आली आणि गरुड खांबापाशी आल्याच्या नंतर तिनं देवाकडे पाहिलं आणि पाहिल्या म्हणली, माझा नंबर चुकला, मला या वारकऱ्यांनी फसवलं. का फसवलं? हा तर दिसायला काळा कुट्ट आहे, दिसायला हा तर कसा आहे? काळा कुट्ट. आणि मी एवढी सौंदर्यवान स्त्री, माझा नंबर चुकला, मला या वारकऱ्यांनी फसवलं. परंतु आलोत ना जवळ, जाता जाता त्याच्या जवळून तर जावं म्हणून तिने हळूहळू प्रवेश केला. आणि एका वारकऱ्याच्या पाठीमागं चालत असताना तिनं देवाकडे पाहिलं आणि देवाचं दर्शन घेत असताना पंढरपूरचा देव एवढा, या जगामध्ये एवढाच देव आहे की त्याच्या पायाचं दर्शन आहे, त्याच्या पायाचं दर्शन आहे. नाहीतर जगामधल्या एकाही दुसऱ्या देवाचा जर विचार केला तर पायाचं दर्शन नाही. बालाजीच्या पायाचं दर्शन का नाही? मी आज वाचलं ग्रंथामध्ये, एका श्रीमंत व्यक्तीने त्यावेळेस काय केलं, एका पुजाऱ्याला पैसे दिले, मला देवाचं दर्शन घ्यायचंय म्हणून. त्यावेळेस पुजाऱ्याने पैसे घेतले आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी पाठवलं मध्ये. आणि त्या व्यक्तीने, एका श्रीमंत व्यक्तीने बालाजीचं दर्शन घेतलं. दर्शन घेता क्षणी त्याच दिवशी रात्रीच्या लगेच काय झालं माहिती आहे का? ज्या पुजाऱ्याने पैसे घेतले होते त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये देव गेले आणि सांगितलं, जर तुला माझं दर्शन घ्यायचंच असेल तर पंढरपूरला जा, माझाच अवतार आहे, तिथं मी अवतार घेतलेला आहे, ज्यांना सर्वांनाच अधिकार आहे, सकाळांशी येते आहे अधिकार, तिथं अधिकार दिलेला आहे, तिथं जा, इथं यायची गरज नाही, इथं माझ्या पायाला तुम्ही हात लावायची आवश्यकता नाही. म्हणून पंढरीला आलं ना, तिथं कोण्याही वर्णाचा असो, कोणताही व्यक्ती असो,
त्याला चरणाचं दर्शन आहे. त्यावेळेस त्या स्त्रीला अभिमान आला आणि त्या स्त्रीने ठरवलं आता याचं दर्शन घ्यायचं नाही. हा तर दिसाय काळा कुट्ट, मी तर एवढी स्वरूपवान. त्यावेळेस तिनं काय केलं, दर्शन घ्यावं म्हणून सगळेच वारकरी डोकं टेकवत होते देवाच्या पायावरती. तिनं काय म्हटली, आपण डोकं टेकवायचं नाही. आपण जर डोकं टेकवलं तर त्याच्या काळ्या पायाचा स्पर्श आपल्या डोक्याला होईल. म्हणून तिनं एक बोट घेतलं आणि देवाच्या डाव्या पायावरती ठेवलं. कोणत्या पायावरती? डाव्या पायावरती. बरोबर आहे का? कोण कोण पंढरीला जातं? खरं खरं सांगा, कोणत्या पायावरती खड्डा आहे व देवाच्या? ज्यांनी बघितलंय त्यांनी सांगायचं, कॉफी करायची नाही. बोला बोला. म्हणजे दर्शनाला एवढं वर्ष वारी करून काही उपयोग आहे का? आणखी आपल्याला माहिती आहे खड्डा आहे, पण कोणत्या पायाला? पोलीसवाले बघू देत नाहीत म्हणा. नाही 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 नाही, ही कारण सांगणं झालं. ते दर्शन घेऊ देत नाहीत, पाया पडू तुम्हाला दर्शन घेऊ देत नाहीत, पण पाहू तर देतात ना. सांगा ना, कोणत्या पायाला खड्डा आहे माहिती आहे आम्हाला? कोणत्या पायाला? पर्याय सांगा की महाराज, पर्याय सांगा. उजव्या का डाव्या? उजव्या म्हणणाऱ्यांनी हात वरती करा आणि डाव्या म्हणणाऱ्यांनी हात वरती करा. हा बोला. डाव्या म्हणणाऱ्यांनी हात वरती करा, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे का कोणत्या आहे? देवाच्या डाव्या पायावरती खड्डा आहे. तुम्ही इकडून जर पाहिलं तर तुम्हाला उजवा दिसतो, समोरून पाहिलात तर तुम्हाला उजवा दिसतो, परंतु देवाच्या डाव्या पायावरती खड्डा आहे. आणि त्या स्त्रीने एकच बोट डाव्या पायाला ठेवलं आणि ठेवता क्षणी ते बोट देवाच्या पायाला बुडालं आणि त्या स्त्रीचा अहंकार नष्ट झाला. आणि त्या स्त्रीने सांगितलं, माझ्यापेक्षा खरंच हा कोमल आहे, खरंच कोमल आहे. म्हणून त्या स्त्रीने त्याच ठिकाणी देह अर्पण केला आणि सांगितलं देवाला, देवा आता माझा हा देह तुझ्या चरणावरती समर्पित. आणि त्या स्त्रीचं नाव आहे कानोपात्रा. त्या स्त्रीचं काय नाव आहे? कानोपात्रा. ज्या 7 मजली उतरताना ज्या साखळदंडाने जे झाड बांधलेलं आहे का, ते झाड कुणाचं आहे माहितीये का? कानोपात्रेचं. त्यावेळेस देवानं सांगितलं, कानोपात्रेने माझ्या चरणावरती स्पर्श करून देह विसर्जित केल्यानं मंदिरात ज्यांना कुणा प्रवेश असेल त्यांनी कानोपात्राचं दर्शन केल्याशिवाय माझं दर्शन प्राप्त होणार नाही. म्हणून पहिलं दर्शन कुणाचं आहे? कानोपात्रेचं आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा. देवाचं नाम चिंतन करत असताना विश्वास ठेवा, नक्की तो भगवान परमात्मा आपल्या साक्षी देतो. म्हणून आपुला तो एक, म्हणून एका देवाचं तरी नाम चिंतन कर, एका तरी देवाचं. का? कारण ते नाम गोड आहे, ते नाम चांगलं आहे, ते नाम गोमट आहे. एवढंच नव्हे, कारण त्या भगवान परमात्म्याचं रूप जर पाहिलं ना, एवढं रूप गोजीरवान आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, 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 कस्तुरी मळवट चंदनाची उटी. त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप गोजीरवान आहे हो. तुम्ही बघा, देवाकडं पाहिलं की आपलं मन भरून येतं, मन भरून येतं. तरी पहिली वेदा लावी बैसे दिवी दडोनी, बैसे दिवी दडोनी, पहिली वेदा लावी बैसे दिवी दडोनी, बैसे दिवी क्षणी आमचं मन ओढून जातं हो.
पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आमचं अंतकरण त्या देवावरती समर्पित होतं, पण पाहण्याची सुद्धा तेवढी दृष्टी चांगली पाहिजे बरं का. देवाकडे पाहत असताना तेवढी दृष्टी चांगली पाहिजे. कारण पंढरपूरला गेलं आणि स्नान केलं की आमचा पहिला गावाकडे फोन असतो. पोहोचलो, स्नान झालं, गावाकडे पाऊस पडला का, स्प्रिंकलर जोडलं का, डुकरं यायली तर का, हेच असतं की हो. देवाला जाऊन भोंगा लावला का, भोंगा, हेच लक्ष असतं तिथं गेल्यास. आणि एक लक्षात असू द्या, तिथं गेलं सगळं विसरून गेलं पाहिजे. देवापाशी गेलं ना आणि भगवान परमात्मा ऐका, त्याचंच दर्शन घेत असताना, देवाचं दर्शन घेत असताना ते दर्शन केव्हा समर्पित होतं, ज्यावेळेस एक चित्ताने एक शुद्ध अंतकरणाने देवाचं नामस्मरण केलं की ते देवाला प्राप्त होत असतं. म्हणून देवाचं नामचिंतन करत असताना ते नामचिंतन खूप गोड आहे. बघा तुम्ही, भगवान परमात्म्याचं सतत जर नाम एक चित्ताने जर घेतलं तर त्या नामचिंतनाच्या द्वारा काय होत असतं, फलश्रुती प्राप्त होत असते. कशी? एखाद्या व्यक्तीने जर सतत नामचिंतन 12 वर्ष जर केलं ना, ऐका, एखाद्या व्यक्तीने सतत नामचिंतन 12 वर्ष जर केलं आणि एक तप जर पूर्ण झालं तर त्या व्यक्तीच्या वाचेमध्ये सिद्धी प्राप्त होते. आणि सिद्धी प्राप्त झाली की त्या व्यक्तीने जे बोललं ते खरं होतं. पण त्याला खरंच बोलावं लागतं आणि चांगलं शुद्ध अंतकरणाने नामचिंतन करावं लागतं. एखाद्या व्यक्तीनं जर ठरवलं ना, आजपासून मी कधीच खोटं बोलणार नाही, ठरवायची का आपण? शक्य आहे का? आम्हाला जर कुणाला महाराज कुठवर आलात, कोदरीच्या जवळ जरी आलो तर आम्ही सांगतो कारखान्यापाशी आलो. बरोबर आहे का? आपल्या खिशामध्ये एक सवत आली बघा, सवत, तिचं नाव काय आहे? मोबाईल. ही एवढं काम चांगलंही करते आणि एवढं काम वाईटही करते बरं का. कसं? उदाहरण देतो. पूर्वीचे माणसं, दादा तुमच्या काळामध्ये पूर्वीचे माणसं किती वाजता उठायचे हो? पहाटे 4 वाजता उठायचे. सकाळी 4 वाजता उठून शेतात जायचे, कामधंदा करायचे, कामधंदा करून घरी यायचे, न्यारी करायचे, पुन्हा शेतात जायचे, काम करायचे आणि 8 वाजता 9 वाजता तर आरामशीर झोपायचे. आताचे लेकर किती वाजता झोपतात? बोला की, तुम्हाला लेकर बाळ नाहीत का? बिना लेकर बाळाचे बोला की, किती वाजता लेकर झोपतेत? ज्याची त्याची लेकर, ज्याची त्याला माहिती आहेत किती वाजता झोपतात. मी सांगायची गरज आहे का? जरी ते तुम्ही जरी म्हणलात त्याला, अरे बाळ्या 12 वाजले झोप ना, ते वरून पांघरून घेतोय मध्ये मोबाईल बघत. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ऐका, लक्षात असू द्या. आणि तुम्ही बी त्यांना बिल्डिंग अशी बांधून दिली आहे दादा, त्याची रूम अशी काढून दिली आहे, ज्या रूम मध्ये त्याचा कॉट असतो त्या कॉटच्याच बाजूला बदनेसर बोर्ड असतो, त्या बोर्ड मध्ये ते चार्जर खोते, रात्रभर मोबाईल. घातकही तेवढाच आहे, चांगलाही तेवढाच आहे. आणि याची उत्पत्ती खरी लॉकडाऊन पासून जास्त झाली. लॉकडाऊन पासून लक्षात असू द्या. याचा वापर करील तेवढा चांगला आहे. याच्या जग आलं म्हणून फसू नका. या जगामध्ये अनेक वायपट पसार आहे, याला भूलू नका. लक्षात असू द्या. एखादा व्यक्ती मला एक लेख वाचला मी. एक लेख असा होता, आदिवासी विभागामधील एक मुलगा होता, त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्या लेकराने काय केलं, कर्जाच्या स्वरूपामध्ये काम करत रोज पेपर टाकायचा. गडचिरोलीची घटना आहे. रोज पेपर टाकायचा आणि रोज पेपर टाकत असताना त्याने कर्जाने व्याजाच्या स्वरूपामध्ये मोबाईल घेतला आणि तो मोबाईल घेतला आणि मोबाईल घेऊन त्यानं अभ्यास सुरू केला. अभ्यास करता 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 2 महिने राहिले होते मोबाईलचे हप्ते फेडायचे. किती महिने? 2 महिने. परंतु 2-2.5 वर्षाचा त्याचा हप्ता होता, 2-4 वर्षाचा. आणि पाहता पाहता 2च महिने राहिले. परंतु फायनान्सवाल्यांनी मोबाईल घेऊन जायला निघाले, कारण पैसे नव्हते. परंतु त्याने निष्ठेने अभ्यास केला होता आणि पाहता पाहता त्या मुलाला ऐका क्लास 1ची नोकरीची ऑफर आली. CEO आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ना, त्या पदाची त्यांना पोस्ट आली. आणि त्यांना पत्र आल्याच्या नंतर ते पत्र पाहिलं आणि पत्र पाहिल्याच्या नंतर आता त्याचा मोबाईल कुणी घेईल का?
बोला की. मला सांगा, आदिवासी विभागातला जर मुलगा मोबाईलवर अभ्यास करून सीओ होऊ शकतो, तर आपले लेकरं का होऊ शकत नाही? होणारच नाही. त्याचं कारण सांगतो, त्यांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स संपण्याच्या अगोदर तुम्ही त्याला टाकून देता. बरोबर आहे का? एखाद्या वेळेस या मोबाईल मधलं ऐका एखाद्या वेळेस या मोबाईलचं जर बॅलन्स संपलं ना, माणूस दिवसभर जेवायचा नाही, कर्ज काढेल, पण मोबाईल मध्ये बॅलन्स टाकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या. मी हे का सांगतो त्याचं कारण सांगतो, कारण हे तेवढंच उपयोगाचं आहे आणि तेवढंच घातक आहे. म्हणून लक्षात असू द्या. भगवंताचं नामचिंतन करत असताना एकचित्ताने करा. डॉक्टर तातेराव लाहाने यांनी एक त्याच्याबद्दल सांगितलं, एखाद्या व्यक्तीने जर सतत 10 तास मोबाईल पाहिला तर त्या व्यक्तीला डोळ्याचा कॅन्सर होऊ शकतो. त्यांचा लेख वाचा, मोबाईलला आहे, युट्यूबला आहे. एखाद्या माणसाने जर सतत 10 तास जर मोबाईल पाहिला, आणि तुम्ही बघा अर्धा तास सतत मोबाईल पहा, तुमच्या डोळ्याला पाणी सुटतं. बघा, सुटतं ना, कारण त्याची जी किरणं आहेत ना, ते घातक आहेत. म्हणून लक्षात असू द्या. भगवान परमात्म्याकडे पाहत असताना चांगल्या शुद्ध अंतकरणाने पहा. भगवंताचं स्वरूप गोजीरवाना आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप गोजीरवान एवढं आहे की त्याच्याकडे पाहता क्षणी आमचं मन भारावून जातं. आणि मन भारावून जात असताना आमच्याही अंतकरणामध्ये ती लालसा, ती नामलालसा, ती रूप लालसा प्रगट व्हावी. म्हणून तुकोबाराय सांगतात, ती भगवंताची रूप लालसा आणि ती नामसा लालसा एवढी विशेष आहे की ती रूप लालसा आम्ही जर प्रगट केली ना, तर ती फक्त संत महात्म्यांच्या द्वारा प्रगट होऊ शकते. आमच्या तुमच्या द्वारा प्रगट होऊ शकते, पण आमची तेवढी पात्रता नाही. का? कारण आमचे 4 मणी आम्ही जप केला की 5व्या मण्याला एखादा जर माणूस आला ना, तर तोच आमचा हात असा वरी जातो. जप करत असताना जप हा आपला अंतर्ज्ञानी असावा. अंतर्ज्ञानी म्हणजे लपून जप करावा, कारण जप केलेला कुणाला माहीत होऊ नये, प्रगट होऊ नये. तो जप आपला करत असताना कोणत्या बोटाने करावा हा सुद्धा शास्त्र आहे. जप करत असताना किती मण्याचा, किती करावा, कसा करावा, काय करावा. कमीत कमी एखाद्या व्यक्तीने 13 कोटी तरी नामजप करावा. किती कोटी? 13 कोटी. आणि तो 13 कोटी नाम जप मी माझा मोठेपणा सांगत नाही, माझ्या जीवनात घडला. कसा घडला? 2014-15ची गोष्ट आहे. श्री गुरु सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुलांनी, ऋतुपर्ण महाराज यांच्या मुलांनी ठरवलं होतं मला 13 कोटी नामजप करायचं आहे. आणि त्यांनी ठरवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं 13 कोटी नामजप 4 तासात करायचं आहे. कसा करायचा? शक्य आहे का? शक्य नाही. 13 कोटी नामजप करणं शक्य नाही. कसा करायचा? तर त्यांनी एकूण 13,000 लोकांना समोर बसवलं. किती? 13,000 लोकांना. आणि 13,000 लोकांना पुढं समोर बसवल्याच्या नंतर एकदा पुढे यांनी म्हणायचा, आणि तो जप कोणताच नाही, रामकृष्ण हरी हा जप, रामकृष्ण हरी हा मंत्राचा राजा, सर्वात मोठा नाम जप म्हणजे रामकृष्ण हरी. आणि तो नामचिंतनाचा जप करत असताना महाराजांनी सांगितलं 13,000 लोक पुढे आहेत, मान्य आहे, परंतु हे 13,000ला 13,000 लोक म्हणतील याची गॅरंटी काय, याची शाश्वती काय? म्हणून महाराजांनी सांगितलं पुन्हा काय करा, 13,000 लोकांना आमंत्रित करा. असं एकूण 26,000 लोकांना पुढं समोर बसवलं. महाराजांनी पुढं म्हणायचा, निस्ता तोंडी नाही म्हणायचा, मृदंगाच्या द्वारा भजन म्हणत म्हणत रामकृष्ण हरीचा जप करायचा. पुढे एकदा म्हणायचा आणि पाठीमागे 26,000 लोकांनी, पण त्याच्यातला फक्त 13,000च गृहीत धरायचा. किती? असा 4 तासामध्ये तो नाम जप त्यांनी केला आणि त्यांच्या द्वारा आम्हाला घडला. कोणाच्या द्वारा कधी काय घडल सांगता येत नाही. आपण जरी ठरवलं ना हे मी करेन, हे शक्य नाही. का? कारण बाधा किती येतील सांगता येत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम हे गोड आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं एवढं नाम गोड आहे आणि त्या भगवान परमात्म्याचं नाम आपल्याही मुखाला यावं. आणि ते नाम कसं गोड आहे, याची लालसा काय आहे, महाराज पहिल्या चरणात देखो निया तुझा रूपाला देखो निया तुझा रूपाला देखो निया तुझा रूपाला देखो निया
उभा कटी कर ठेवूनिया त्या भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय करतात. काय रूपाचं वर्णन आहे ऐका. भगवंताचं रूप किती गोजीरवाना आहे. मी मगाच सांगितलं तुम्हाला. एक प्रसंग सांगतो. भगवान परमात्म्याचं रूप पाहता क्षणी ऐका, भगवान परमात्म्याचं रूप पाहता क्षणी बिदरचा बादशाह सुद्धा अचंबित झाला होता. बिदरचा बादशाह. त्या बिदरच्या बादशाहाला एकदा असा प्रसंग होता ऐका. भगवान परमात्म्याने काय झालं, एकदा असा प्रसंग होता. धान्याचे कोठार संपले आणि धान्याचे कोठार संपल्याच्या नंतर दामाजी शेट्टी यांच्याकडे सांगितलं जा आणि बिदरच्या बादशाला भेटा. त्यावेळेस भगवंतानी काय केले, साक्षात गेले बिदरच्या बादशाकडे आणि सांगितलं देवा. त्या बादशाला सांगितलं, काय सांगितलं, आता आम्हाला काहीतरी द्या असं सांगितल्याच्या नंतर त्यावेळेस त्या बादशहाच्या समोर गेले आणि गेल्याच्या नंतर त्या बादशाने फक्त देवाचा दात पाहिला आणि दात पाहता क्षणीच तो बादशाह मूर्छिन्न झाला. एवढा मूर्छिन्न झाला की त्याच्या लक्षातच आलं नाही. म्हणून त्या बादशाहनं सांगितलं तो विठू कुठे आहे पहा, त्याची भेट होते का पहा. पण पुन्हा देव भेटला नाही. एवढा देवाचा स्वरूपाचा महिमा आहे. म्हणून नाम महिमा आणि स्वरूप महिमा भगवंताचा इतका आहे. कारण अस्तित्व संपन्न वस्तू आणि त्या अस्तित्व संपन्न वस्तूची प्रचिती आपल्या अंतकरणामध्ये यावी. देवाचे दोन स्वरूप आहेत, एक मूर्त आणि एक अमूर्त, एक सगुण आणि एक निर्गुण. भगवान परमात्म्याचं सगुण रूप आणि निर्गुण रूप ऐका. मूर्त रूप आणि अमूर्त रूप, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही गोष्टीचा विचार पाहत असताना, त्या भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करत असताना, नामचिंतनाचं वर्णन करत असताना, ते नामचिंतन जर आपण सतत घेतलं. बघा तुम्ही हनुमान चालिसेमध्ये एक असं सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने जर नामचिंतन सतत जर घेतलं तर ते सतत नामचिंतनाच्या द्वारा काय होतं माहितीये का, त्याच्या पाठीमागली विघ्न नष्ट होतात. जो शत बार पाठ कर कोई छुटही बंदी महा सुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि की गौरीचा. ऐका तुलसीदास सांगतात, जर एखाद्या व्यक्तीने 100 वेळेस हनुमान चालीसा जर म्हटला ना, जो शतबार पाठ कर कोई, 100 वेळेस हनुमान चालीसा म्हणा, छुटही बंदी महासुख होई. त्या व्यक्तीच्या पाठीमाग जे काही अडचणी असतील, जे काही संकट असतील, ते संकट दूर होतात, नाहीसे होतात. म्हणून कमीत कमी नामचिंतन करत असताना निष्ठेने करावं लागतं. बघा तुम्ही, वारकऱ्याचा धर्म आहे. प्रत्येक हिंदू धर्माला जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एकच कर्तव्य आहे. काय, जन्माला आला, लहानाचं मोठं झालं, त्यानं काहीतरी नियम करणं गरजेचं. काय नियम करणं गरजेचं आहे? एक तरी नियम आपल्या जीवनामध्ये असावा. स्नान केलं, काहीतरी नियम आपल्या जीवनात असावा. देवाचं दर्शन तरी Hare
भगवान परमात्मा सतत नामचिंतन जर केलं ना, काहीतरी नियम करावा बरं का आपल्या जीवनामध्ये. नियम कोणताही करा, तुम्ही काही करा. भगवान परमात्म्याचं स्नान झालं, गंध तरी लावा. स्नान झालं, 2 ओव्या का होईना ज्ञानेश्वरीच्या वाचा. स्नान झालं, गातेचा एक तरी अभंग वाचा. एवढंही नाही झालं तर एक तरी नाम सतत घेतला तरी चालतं. काही नित्य अन्न खायतो श्वान. आपल्या जीवनामध्ये जर नियम नसेल तर महाराजांनी सांगितलं कुत्र्यामध्ये ना आपल्यामध्ये काहीच बदल नाही. काही नित्य नियमावीन. जर आपल्यामध्ये नियमच नसेल त्याचा होय काय उपयोग आहे का माणसामध्ये आणि त्याच्यामध्ये. हा, आपलं कर्तव्य काहीतरी नियम आपल्या जीवनामध्ये असावा. म्हणून भगवंताचं नामचिंतन सतत घ्यावं. आणि ते भगवंताचं नामचिंतन घेत असताना नामाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते. एक प्रसंग सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. एकदा एक व्यक्ती होता, असाच नामचिंतन चालू होतं. आणि एक महात्मा नामचिंतनाचं महत्व सांगत असताना महात्मे सांगत होते, साधू सांगत होते, दादा आपल्या जीवनामध्ये जर नामचिंतन सतत जर केलं ना, देवाचं नामचिंतन आपल्या अंतकाळाच्या वेळेला जर आलं तर त्याच्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होते. त्याला मोक्ष. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे तुका म्हणे सुखा अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. एखाद्याच्या अंतकाळाच्या वेळेला प्राण ज्योत जायच्या वेळेला जर मुखाला नामचिंतन आलं ना, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. का श्रेष्ठ नाही सांगतो प्रसंग. साधूचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना गावामध्ये एक नास्तिक मनुष्य होता. आणि त्या मनुष्याने दररोज मंदिराच्या समोरून जायचं. नामचिंतन चालू असलं की कानावरती बोट ठेवायची, एकदाही देवाचं नाव घ्यायचं नाही. जरी चालू असलं कानावर सुद्धा पडू द्यायचं नाही. पाहता 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 त्याचा अंतकाळ जवळ आला आणि मरायची वेळ जवळ आली. आणि मरायच्या वेळेला माणसाचे अवयव जे आहे ना, शरीरातले अवयव, हे अवयव बंद पडतात. आणि त्यावेळेस त्याचे अवयव बंद पडत चालत होते आणि नामचिंतन चालू होतं. आणि महाराज सांगत होते, एक नाम जर मुखाला आलं ना तर त्याच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची बाधा येऊ शकत नाही. म्हणून असं चालू असताना त्यावेळेस रामनामाचं महत्व चालू होतं. रामनाम काय असतं, रामकृष्ण हरी जर एकदा मुखाला आलं ना तर त्याच्या महिमा काय असतो. अंतकाळाच्या वेळेला पाहता पाहता त्याची पूर्ण अवयव नष्ट झाले आणि पाहता पाहता त्याला दवाखान्यात नेत होते. आणि मंदिराच्या समोरून जाता जाता महाराज सांगत होते, रामनामाचं महत्व काय आहे, रामनामाची विशेषता काय आहे. आणि राम नाम, एवढंच राम हे 2च अक्षर त्याच्या कानावरती पडले. पण त्यानं भरपूर हात उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु अवयव नष्ट झाल्यामुळे हात कानापर्यंत गेले नाहीत. आणि ते 2च अक्षर त्याच्या कानावरती पडले आणि तो व्यक्ती गेला. आणि गेल्याच्या नंतर मग यमदूतांनी फाईल काढली. यमदूतांनी फाईल काढली. तुम्हाला वाटत असेल एकदा गेलं की संपलं, असं नाही. तुम्ही जन्माला आलात 12 वर्षापर्यंत तुमची माफी, चुकीला माफी असते बरं का. किती वर्ष?
12 वर्षापर्यंत 12 वर्ष झालं, एकदा बालत्व निघालं, 100-200 पेजेसचं रजिस्टर असतं, श्रीमान असं नाव असतं, रामराव शामराव पाटील, आपला पूर्ण लेखाजोखा जमेमध्ये आणि नगदीमध्ये सगळं रजिस्टर लिहिलेलं असतं, काय काय दान पुण्य केलेलं आहे हे लिहिलेलं असतं, आणि कुणाकुणाचं काय काय लुबाडले हेही लिहिलेलं असतं बरं का. हा, ते रजिस्टर लिहायला सुरुवात करतात यमदूत, चित्रगुप्त लिहितात, आणि पाहता पाहता त्याचं रजिस्टर काढलं, 200ला 200 पेजेस त्याची कोरे कुट गेले. 200ला 200 याच्या जीवनामध्ये येणं पुण्य कुठंच केलं नव्हतं, सगळं पापानं भरलेलं रजिस्टर. पाहता क्षणी सांगितलं यमदूतांनी, याच्या जीवनामध्ये येणं कधीच देवाचं नाव घेतलं नाही, चला याला नरकात टाकू. असं म्हटल्याच्या नंतर त्या चित्रगुप्तानं सांगितलं, देवा थांबा थांबा थांबा, धर्मराजा थांबा, याच्या शेवटच्या पेजाला फक्त राम हेच अक्षर आहे, फक्त शेवटच्या कोपऱ्यामध्ये इति श्रीमद भगवद गीता उपनिषत्सु ब्रह्मशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भक्ती योगो नाम पंचमदशो अध्याय असं असताना शेवटी ज्ञानेश्वरीचा अध्याय संपल्यास तसं शेवटी फक्त राम इति राम असं नाव होतं. आणि असं पाहिल्याच्या नंतर त्यावेळेस यमदूतांनी विचारलं धर्मराजाला, एकदाच याच्या फक्त कानावरती मरायच्या वेळेला राम नाम पडलेलं आहे, याचं पुण्य किती? असं म्हटल्याच्या नंतर धर्मराजाला प्रश्न पडला आणि यमानं सांगितलं, एकदाच फक्त मरायच्या वेळेला याच्या कानावरती काय पडलेलं आहे? राम ही नाम पडलेलं आहे, याचं पुण्य. ठीक आहे म्हणले, या रामाचं पुण्य आपण सांगू शकत नाही, चला या सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवाकडे जाऊ विचारू. जन कधीच देवाचं नाव घेतलं नाही, जरा हुशार होतं ते. त्यानं म्हणला फक्त मरायच्या वेळेला एकदा कानावर नाव पडलंय, तर या धर्मराजाला प्रश्न पडलाय, याच्यामध्ये काहीतरी विशेष महत्व आहे. म्हणून त्यानं काय म्हटला, मी येणार नाही. काय येणार नाही? अरे चल पटकन, नाही तर तुला नरकात टाकू आम्ही. असं विचारल्याच्या नंतर त्यावेळेस यमराजाने सांगितलं, पटकन कपडे घाल, चल निघ. असं म्हटल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, मी येणार नाही. काय येणार नाही? येतो, पण म्हटलं की जेवढ्या पुढे गोष्टी केलेल्या आहेत तेवढ्या नाही शेवटच्या. बघा तुम्ही म्हणता 2000 रुपये पट्टी देतो, पण म्हटलं माणसाच्या मनामध्ये संशय उत्पन्न होत असतं. त्यावेळेस ज्याच्या मुखाला फक्त एकदाच कानावरती नाम पडलं होतं त्यानं म्हटलं येतो, पण त्यावेळेस धर्मराजाला वाटलं पण म्हटल्यावर यानं काहीतरी अडचण निर्माण करतंय. कारण यानं सांगितलेला माहिती होतं, कारण या जगामध्ये एका मिनिटाला एक व्यक्ती जन्मतो आणि एका सेकंदाला एका मिनिटाला एक व्यक्ती मरतो आणि एका सेकंदाला एक जन्मतो. या सृष्टीचा नियम आहे. एका सेकंदाला एक जन्मतो आणि एका मिनिटाला एक मरतो. त्यांच्याकडे वेळ नव्हता, चल बाबा तुझ्या पाया पडतो, चल पटकन. त्यानं सांगितलं येतो, पण मला पालखी करावं लागेल, मला पालखीमध्ये घेऊन जावं लागेल. कारण त्याला कळालं होतं एकदाच कानावरती नाव पडलं त्याच्यात काहीतरी विशेष असेल. म्हणून त्यावेळेस पालखी केली आणि ती पालखी कुठे निघाली? ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला वाटलं कोणीतरी महान महात्मा आहे ज्याला या पालखीमध्ये घेऊन येत आहेत. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, जा रे त्या महात्म्याचं जरा स्वागत, पुष्य आहार वगैरे जरा आणा, आवाज करा, महाराज आलेले आहेत, जरा महाराजांचं स्वागत करा. असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस आवाज सुरू झाले. जे मधी बसलो होतं का, काय मजा आहे म्हणला महाराज लोकांची. महाराजांना आधीच फोन असते म्हणला, काय खाता काय पिता असतं ना. असं असतं का? असं असतं पण इथून गेल्याच्या नंतर कसं असतं आम्हाला माहिती आहे. एकदा कीर्तन झालं तुम्हाला त्या महाराजाचं काहीच घेणं देणं नाही. काय माणसं हुशार आहे, तो नाही बी म्हणून टाकलात लोक. खरं आहे की एकदा कीर्तन झालं की तुमचा त्या महाराजाचा पत्ता घातला. असंच असतं ना प्रवासात. काय होईल पण नाम तारक नाम खूप महत्वाचं आहे. ज्याच्या जीवनात नामचिंतन आहे ना त्याला बाधा कशाचीच होत नाही. म्हणून त्यानं नामचिंतन एकदाच श्रवण केलं. ब्रह्मदेवाने विचारलं का आणलं याला. असं विचारल्याच्या नंतर यमराजाने सांगितलं आयुष्यभर केलेलं पाप, एकदा घेतलेलं नाम, याचं पुण्य किती.
आयुष्यभर केलेलं पाप फक्त मरायच्या वेळेला एकदा नाम याच्या श्रवणा कानावरती पडलेलं आहे. पुण्य किती द्यायचं? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, रामनामाचं महत्व आणि याचं पुण्य मी करू शकत नाही. मी सृष्टीची उत्पत्ती करू शकतो. तुम्ही काय करा, भगवान आशुतोषाकडे जा, महादेवाकडे जा. निघाली दिंडी कुठं? महादेवाकडे. कैलासात. हे जे बसलेलं होतं का, हे म्हणला लयच ह्याच्यामध्ये पावर आहे म्हणलं. यांना जर ब्रह्मदेवाला जर एका नामाचं पुण्य किती आहे हे जर कळालं नसेल तर शंकरजींना कळल का? म्हणून त्यानं आत टाकली. येतो पण म्हणलं काय करावं लागेल? ब्रह्मदेवाला माझ्या पालखीला खांदा द्यावा लागेल, त्यावेळेस येतो. ब्रह्मदेवानं सांगितलं, हरामखोरा, आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, कुणाचं लग्न होऊ दिला नाही, मोडामोडी केला, सप्ताह होऊ लागला तर आडी पाय टाकू लागला, फक्त एकदाच कानावरती नाम पडले तर तुला एवढा अहंकार आला. पण नाविला जा पुढे, सत्ते पुढे शहाणपण चालतं का? नाही ना, कारण भरपूर आणायचे होते. चला म्हणले बाबा पाया पडतो, चल पटकन. त्यावेळेस ब्रह्मदेवानी पुढी खांदा दिला आणि ब्रह्मदेवाची आणि ती पालखी निघाली. ज्ञानोबा तुकाराम कुठं? कैलासात. भूते वेताळ नाचती हरिष. सगळे देव भगवान शंकरजीचे सगळे भूत वेताळ नाचू लागले, स्वागत करू लागले. नंदी सगळे कैलासात राख उधळू लागले, भस्म उधळू लागले. साधू महात्मा असेल का? ब्रह्मदेवाने पालखीला खांदा दिलाय ना, ज्या आरती ब्रह्मदेवाने पालखीला खांदा दिलाय त्या आरती विशेष महात्मा असला पाहिजे. त्यावेळी शंकरजींनी सुद्धा स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर भगवान शंकरजींनी सांगितलं, बोला महाराज काय आदेश आहे? हे थाटामध्ये म्हणू लागला, आदेश पुढच्यांना विचारा, त्या पियेला विचारा. पिये असतील का सोबत? कोण पिये? ब्रह्मदेव आहेत पिये, त्यांना विचारा. त्यावेळेस ब्रह्मदेवाला विचारलं, का आणलं या साधूला? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा तुम्ही तर साधू म्हणू नका, हरामखोर आहे, यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही, यानं कधीच देवाचं नाव. मग का आणलं इथं? काही नाही, फक्त यानं आयुष्यभर पाप केले, फक्त मरायच्या वेळेला एकदाच कानावरती राम पडलेला आहे, याचं पुण्य किती? त्यावेळेस भगवान शंकरजी म्हणले, रामनामाचं महत्व सांगायला विष्णू परमात्म्याकडे जा. हे म्हणला लयच भारी काम आहे कडे, म्हणलं बघायचंच काम नाही. म्हणला महादेवाला सुद्धा रामाचं महत्व कळलं नाही. मग येतो पण म्हणलं मग काही नाही, महादेवाला खांदा द्यावा लागेल पालखीला, ब्रह्मदेवाला पाठीमाग द्यावा लागेल. निघाली वारी ज्ञानोबा तुकाराम. कुठं? वैकुंठात निघाली. आणि पाहता 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 सर्वच देवता पुष्पवृष्टी करू लागली. ह्यानं बसल्या बसल्या म्हणला लई चूक केली. म्हणलं एवढं आयुष्य देवानं दिलं, फक्त कानावर मरायला एकदा कानावर नाव पडलंय, एवढा जे जे कराय. आणि खरंच जर आयुष्यभर नाव घेतलं असतं तर मग त्यावेळेस वैकुंठामध्ये पालखी आली आणि पालखी आल्याच्या नंतर सर्वच स्वागत करू लागले. स्वागत केल्याच्या नंतर कसं असतं माहितीये का, एखाद्याची पात्रता नसताना त्या व्यक्तीला जर प्रतिष्ठा प्राप्त झाली तर तो व्यक्ती अधपतनाला जाऊ शकतो. काय होऊ शकतो? अधपतनाला जाऊ शकतो. आणि त्यावेळेस ते नामचिंतन करत असताना ती वैकुंठात गेली. त्यावेळेस विष्णू परमात्म्याने पंढरीश परमात्म्याने विचारलं, का आणलेलं आहे? त्यावेळेस सांगितलं, यानं आयुष्यभर केलेलं पाप आहे, फक्त याच्या जीवनामध्ये मरायच्या वेळेला फक्त कानावरती नामचिंतन पडलेलं आहे. आयुष्यभर केलेलं पाप आणि एकदा घेतलेलं नाम, याचं पुण्य किती द्यायचं? त्यावेळेस विष्णू परमात्म्याने सांगितलं, आयुष्यभर केलेलं पाप आणि मरायच्या वेळेला केलेलं पुण्य, आयुष्यभर केलेल्या पापाला एका नामाने निर्मुक्त होतो. म्हणून जीवनामध्ये एक नामचिंतन खूप महत्वाचं आहे. विठाला 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 विठाला. आता इथून गेल्यावर कुणी प्रयोग करताल, आता आपण देवाचं नाव घ्यायचंच. फक्त कधी येईल कानावर येणार आहे? फक्त कळाला. हे डोक्यातलं काढून टाका. तुम्हाला वाटलं अंतकाळाला नाव येईल, नाही येत नाही. एका म्हाताऱ्याला विचारलं त्यांच्या पोरांनी, बाबा देवाचं नाव घ्या. त्याचं नाव नारायण होतं पोराचं. त्यानं सांगितलं, नाव घ्या ना, नारायण आलाय आपला, त्या नारायणाचं नाव घ्या, आता तुमचं मरण आलंय जवळ.
त्या म्हाताऱ्यानं काय केलं, देवाचं नाव नाही घेतलं. काय झालं तर त्या पोत्याला सुराख पडले होते. अरे त्या शेजारच्या माणसानं नारायण आलाय, नारायण, त्या नारायणाचं नाव घ्या ना. त्या म्हाताऱ्यानं मरायच्या वेळेला नारायणाचं नाव नाही घेतलं. ते पोत टोचा म्हणला, पोत टोचा. काय म्हणला? पोत ते टोचा म्हणजे शिवा म्हणला. परंतु त्या मुखाला त्याच्या नामचिंतन आलं नाही. म्हणून नामचिंतन मुखाला येईल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून हीच वेळ खरी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामचिंतन खूप महत्वाचं आहे. रूप लालसा सांगत असताना, नाम लालसा सांगत असताना नामचिंतन भगवान परमात्म्याच्या आपल्या मुखामध्ये सतत यावं. आणि ते सतत नाम येत असताना त्याचा काय फायदा होतो दुसऱ्याच्या? समाधान वाटती चरण न सोडावी. एकदा देवाकडे पाहिलं ना, माझ्या अंतकरणाला असं वाटतं की आता मी देवाचे चरण सोडूच नाही. माझ्या अंतकरणाला असं वाटतं त्या देवाचे चरण मी एकदा धरून घट्ट पकडून राहावे. का? कारण ते गोजीरवान रूप आहे, ते स्वरूपवान रूप आहे. आणि एकदा स्वरूपाकडे पाहिल्याच्या नंतर आम्ही भुलवून गेलेलो आहोत. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान. आता माझ्या जीवाला समाधान वाटलं. का? कारण भगवान परमात्म्याचं रूप गोजीरवान पाहिलं. त्याच्यामुळे तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये समाधान खूप महत्वाचं आहे बरं का. काय गरजेचं आहे? समाधान. समाधान म्हणजे काय? सुख. प्रत्येकाला वाटतं कशाचं तरी आम्हाला सुख प्राप्त व्हावं.
जन्माला मनुष्य आला की त्या व्यक्तीला वाटतं आता लहानाचा मोठा होतो, पाहता 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 मनुष्य मोठा होतो. 12 वर्ष होतात, शाळेत जातो, शाळेत गेल्याच्या नंतर पुन्हा नोकरीची इच्छा प्राप्त करतो आणि मग वाटतं नोकरी एकदा लागली की मग काय होतं, मला सुख प्राप्त होतं. नोकरी सुद्धा लागली, नोकरी लागल्याच्या नंतर पुन्हा अंतःकरणाला वाटतं एखादी मुलगी तरी लग्नाची मिळावी, मग सुख प्राप्त होईल. आताच्या काळामध्ये मुलीचा तुटवडा आहे. नादालाच लागू नका. पुरीचे बाप पैसे घ्यायला तयार आहेत, द्यायला अजिबात नाही. पुरीच्या बापाला किंमत लय आली बरं का, लय किंमत आली, लक्षात असू द्या. 1000 मुला मागे 950 मुली आहेत. 50 कसं करायचं, राहिलेल्या 50 आमच्या सोबत. हा त्याला आमच्या सोबत खायलाही कमी नाही आहे, ते बाकीचं बघायचंच नाही. लक्षात असू द्या. गावोगाव टुप्पीची टुप्पी झालीच बघा आता जमा. कुणाचं व्हायलाच तयार नाही. का तयार नाही? व्यसनाकडे वाढले बरं का, व्यसनाकडे. माझी एक विनंती आहे, आणि सर्वात जास्त व्यसनाकडे जाऊ देण्याचं कारण म्हणजे माता भगिनी. तुम्ही म्हणताल कसं काय, त्याचं कारण सांगतो. लहान मुलाला वयाच्या 12 वर्षापर्यंत संस्कार देऊ शकतो. एकदा मुलगा 12 वर्षाच्या पुढे गेला, 15-16 वर्ष लागलं, आणि एकदा ते कॉलेज जीवनात गेलं, त्याला संगत कुणाची लागल सांगता येत. संगत, खानपान आणि संस्कृती या 3 गोष्टी मनुष्याला जडून असतात. संगत एकदा वाईट लागली, तुम्ही त्याला कोणत्याही बालसंस्कार शिबिरात टाका, काहीच होत नाही. माझा प्रसंग सांगतो. संस्थेत आम्ही संस्थेत होतो, आणि संस्थेत असताना काय झालं, एकदा मोतीराम महाराजांच्या संस्थेमध्ये आम्ही लहान लहान विद्यार्थी. त्यावेळेस एक मुलगा आणून सोडला त्या संस्थेत. त्या मायबापाला ऐकत नव्हता, आणि त्याला आणून सोडल्याच्या नंतर दररोज त्यानं काही ना काही चोरी करायची. गावामध्ये चोरी करायला म्हणून संस्थेत आणून सोडला. आणि अशीच लेकरं जास्त असू शकतात, परंतु लक्षात असावं कोणतं लेकरू कसं आहे. त्यावेळेस त्या संस्थेमध्ये विद्यार्थी आणून सोडला. त्यानं दररोज काय करायचं, आता विद्यार्थ्याची सगळी कुंडली मी सांगतो, कारण मी 4 वर्ष जीवन त्या संस्थेत काढलेलं आहे. संध्याकाळी लेकरं गेले एखाद्या हॉलमध्ये, कपडे वगैरे काढतात, टॉवेल गुंडाळून आराम करतात, पिटीच्या पुढं आपलं झोपतात. आणि झोपल्याच्या नंतर आम्ही तसंच करायचं. आणि संध्याकाळी त्या मुलांनी काय करायचं, हळूच चावी काढून घ्यायची, आणि गावाकडून आणलेली पेटी जी असते ना, प्रत्येकाची पेटी उघडायची, त्याच्यातले 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये काढून घ्यायचे. आणि दररोज असे पैसे काढून घेता 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 दररोज पाहायचं असं. आणि ते कुणाला दिसायचं नाही. ऐका, ते दिसायचं नाही. असं पाहता 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 1 दिवस 2 दिवस प्रत्येक विद्यार्थी म्हणायचा माझी आज चोरी झाली, माझी आज चोरी झाली, माझी आज चोरी झाली. त्यावेळेस तिथं संस्थेत सांभाळणाऱ्या बाबांनी सांगितलं, माझी विनंती आहे म्हणले, जर कोणी चोरी करणारा विद्यार्थी असेल तर त्यानं गपचिप संध्याकाळी मला येऊन सांगावं, मी त्याला काहीच करणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर, ऐका लक्षात असू द्या, असं म्हटल्याच्या नंतर शेवटी त्यानं सांगितलं नाही. आणि सांगितलं नसल्यामुळे एका गरीब विद्यार्थी होता, आणि त्याची फीस भरण्यासाठी 2500 रुपये त्या लेकरानं चोरले. आणि चोरल्याच्या नंतर आता प्रसंग मोठा, 2500 रुपये चोरी गेले ना. म्हणून त्या बाबांनी सांगितलं संस्थेतले, आता एकच काम करू. काय करू? संस्कार काय असतात मी सांगालोय बरं. आणि त्यावेळेस त्यांनी मंदिरात नेलं, महाराजांच्या समाधीवर नेलं मोतीराम महाराजांच्या, आणि सांगितलं सगळ्यांना प्रार्थना विनंती आहे, चोर लक्षात येतो बरं का, पण सिद्ध होत नाही. सिद्ध कधी होतो आम्हाला कळत होतं, कारण दररोज त्यानं दुकानी गेलं काही ना काही आणायचं खायला. याच्याहून आम्हाला सिद्ध व्हायचं की हाच आहे, परंतु म्हणण्याची हिंमत नसायची ना. जोपर्यंत चोरी साक्षात दिसत नाही तोपर्यंत सिद्ध होत नाही. म्हणून पाहता पाहता प्रत्येकाला सांगितलं, 60 विद्यार्थी, प्रत्येकाने समाधीवरती हात ठेवायचा, आणि प्रत्येकाने म्हणायचं मी चोरी केली नाही, मी चोरी केली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी यायचं, महाराजांच्या समाधीवर हात ठेवायचा, मी चोरी केली नाही म्हणायचं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाजूला व्हायचं. त्या विद्यार्थ्याला सांगितलं, दादा परत एकदा हात ठेवण्यापूर्वी विचार कर, चोरी केला असलास तर सांग, इथं जमना. त्याच्या बापालाही बोलवलं, तुमचा मुलगा चोरी करतोय. त्याच्या बापानं सांगितलं, अहो तुम्ही माझ्या पोरावरती आळ घेता. असं म्हटल्याच्या नंतर बापाच्या समोर मुलांनी समाधीवरती हात ठेवला, आणि समाधीवरती हात ठेवून मंदिराच्या बाहेर गेला की ते लेकरू वेडं झालं. काय झालं? वेडं झालं. त्या गावाचाही पत्ता सांगतो, देऊळगाव नावाचं गाव आहे का?
गंगेच्या पलीकडल्या साईडला गोळेगाव आणि देऊळगाव. त्या देऊळगावला ते लेकरू होतं आणि त्यानं समाधीवरती हात ठेवला आणि हात ठेवता क्षणी ते लेकरू वेड झालं. ही आमच्या समोरची गोष्ट आहे आणि ही गोष्ट पाहता क्षणी ते वेड झालं. त्याच्या बापाने तुपाच्या घागरी समाधीवरती टाकल्या. पुन्हा विलास झाला नाही. आजही ती मुलगा गावामध्ये वेडाच आहे. म्हणून लक्षात असू द्या, एक गोष्ट चुकीची आपल्या डोळ्यासमोर जर झाली आणि ते लेकरू जर डोळ्यासमोर जर चूक करत असेल, त्याच क्षणाला जर त्याला जर नाही सांगितलं तर मग अवघड होतं बरं का. म्हणून संस्कार खूप महत्वाचे. संस्कार आत्ताच्या काळामध्ये लेकराला देणं खूप गरजेचं आहे. म्हणून अंतकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन करत असताना तेने माझ्या चित्ता होय समाधान, सुखाची प्राप्ती प्राप्त व्हावी. सुख लाभावं आम्हाला, सुख लाभतो. एखादं लग्न झालं वाटतं सुख प्राप्त होईल, नाही पुन्हा वाटतं नातवं व्हावे तरी सुख प्राप्त होईल, तरी सुख मिळत नाही. शेवटी पुन्हा वाटतं आता नोकरी झाली, 60 वर्ष झाल्याच्या नंतर रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मंदिरात येऊन मी दर्शन करीन, आता सुख प्राप्त होईल. मंदिरात आलात की सुनबाई लेकराला आपल्या कमरेवरती पाठवून देते, जा घेऊन मंदिरात. ते मंदिरात घेऊन आलं, तुम्हाला काही देवाचं नाव घेऊ देत नाही, सुख प्राप्त होईल का? सुख प्राप्त होत नाही. म्हणून सतत नामचिंतन करा, सुखाची प्राप्ती होईल. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान, भगवंताचं रूप पाहिलं, नामचिंतन केलं, म्हणून माझ्या अंतकरणामध्ये लालसा निर्माण झाली. तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे विठोबार माई. तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवूनिया, तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटती चरण न सोडावी. आता देवा मला तुमचं चरण सोडू वाटना गेलेलं आहे, कारण मला तुमचं स्वरूप पाहिल्या क्षणी मी त्याच ठिकाणी मंत्रमुग्ध झालो. याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये याच्यामध्ये मी भगवंताचं नामचिंतन करत असताना उल्हासानं अट्टहासानं त्या देवळामध्ये नाचत होतो. काय करत होतो, आनंदाने उड्या मारत होतो. का उड्या मारत होतो, सरळ सरळ घेतो कारण वेळ खूप झालेला आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आमच्या अंतकरणामध्ये समाधान वाटलं आणि समाधान वाटल्यामुळे भगवंताचं नामचिंतन केलं. नाचतो राऊळे प्रेम सुख, मी त्या राऊळामध्ये त्या मंदिरामध्ये नामचिंतन केल्यामुळे मुखी गातो गीत, नामचिंतन मुखाला आलं. त्यामुळे काय झालं, भगवंताचं नामचिंतन करत 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 माझ्या शरीरामध्ये देहपान लक्षात सुद्धा राहिले नाही. शुद्ध अंतकरणाने उल्हासाने मी नाचत होतो आणि त्याच्यामुळे नाचतो रावळी प्रेम सुख. प्रेम महत्वाचं आहे. शुद्ध अंतकरणाने शुद्ध प्रेमाने भजन करावं लागतं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय वेळ झालेला आहे. अर्थाविन पोती वाचून उपयोग नाही. अर्थ कळत नसेल तर अर्थ आहे का त्याला, काहीच नाही. वेळ कमी असल्यामुळे महाराज पळालीत बरं का. शहराचा दिवस इथं शहर आहे त्याच्यामुळे वेळ प्रसंग आपल्याला पाहावा लागतो. आणि कसं आहे, मला खूप टाइम आवडला. मला आलेल्या भाऊनी सांगितलं 8 ते 10 सगळ्यांच्या शरीरासाठी चांगला. खरं तर 7 ते 9 पाहिजे. 11 वाजेस्तोवर जस्तेनं जस्तेच्या घरी. म्हणून हा वेळ सुद्धा खूप महत्वाचा आहे. धन्यवाद कमिटी मंडळींना. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटती चरण न सोडावी. देवा मला तुमचं चरण सोडू वाट नाही. पण शेवटी सांगतात देवा मी तुम्हाला एकच सांगतो. काय सांगतो, या जगामध्ये तुमच्यापेक्षा तुमच्या नामापेक्षा दुसरं कोणी सर्वश्रेष्ठ नाही. म्हणी केली तुझ्या नामापुढे, तुझे हे बापुढे सकळ ही. देवा तुमच्या नामापेक्षा दुसरं आम्हाला
तुच्छ वाटतं, त्याची किंमत वाटत नाही. देवा तुमच्या नामाशिवाय आम्हाला कसल्याही प्रकारचं नाम घेऊ वाटत नाही. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे. आमच्या अंतकरणामध्ये सतत देवाचं नामचिंतन राहावं, सतत नामचिंतन करत राहावं, याची देवाने आम्हाला बुद्धी द्यावी, अशी आम्ही सर्वांनी देवाकडे प्रार्थना करावी. म्हणून कधीतरी आपल्याला स्वप्नात का होईना देवाची भेट व्हावी बरं, कधीतरी स्वप्नात साक्षात्कार व्हावा, कधीतरी वाटलं पाहिजे आपल्याला भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिस पाहे रात्रंदिस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस, पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीव तैसे माझी कीव, तैसे माझी कीव वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस. कधीतरी आपल्याला देवाची भेट होईल अशी आपण देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. कधीतरी स्वप्नात का होईना देवाची भेट व्हावी, म्हणून शबरी मातेने सतत देवाचं नामचिंतन केलं बरं का. आणि देव आले. रामा रघु नंदना, रामा रघु नंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी कामना. रामा रघु नंदना नंदना, रामा रघु नंदना. म्हणून शबरी मातेने देवाचं नामचिंतन केलं आणि देवाने भेट दिली. म्हणून आपल्यालाही कधीतरी वाटलं पाहिजे नामचिंतन केल्यास देव अवश्य भेट देतो. एवढाच मी आपल्या समोर संदेश देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काही अशब्द गेला असेल उदारांतकरणाने क्षमा करा. मोठ्या अट्टहासाने भावपूर्ण हृदयाने शुद्ध अंतकरणाने हा मोठा उत्सव चालू आहे. पहिला दिवस माझ्या वाटेला आमच्या भाऊनी प्राप्त केला, त्यांनाही धन्यवाद देतो. कारण पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर थोडं पुढं मागं पुढं होतच असतं टायमिंग. उद्यापासून नियोजित वेळेमध्ये सर्व सुरळीत होणार आहे. आज मी पात्र टाकलेत, उद्यापासून तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला भेटणार आहेत. म्हणून मी पात्र टाकायचं काम केलेलं आहे. आणि पहिल्या दिवशी नामपर स्वरूप पर महिमा भगवंताचा करावा असं वक्त्याचं कर्तव्य आहे. म्हणून आजची सेवा याच ठिकाणी भगवान भगवान मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. भगवान पंढरीश परमात्मेच्या जनाबाईच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर